देवतांना आव्हान करून आता शिव सोहळा एक आनंद, उत्साह आणि नवचैतन्यपूर्ण वातावरणामध्ये एक शाही प्रकारे या ठिकाणी संपन्न होतोय। चिरंजीवी सौभाग्य कांक्षणी पत्नी आणि चिरंजीवी कृष्णा बालकाश्रमातून कार्यक्रमामध्ये प्रवेश करतात। अशा या मंगल समयी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात याबद्दल आपलं सहर्ष स्वागत करणार आहे। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर मग फायनली आम्ही सर्वजण मस्तपैकी रेडी होऊन भक्तीच्या लग्नासाठी लग्न मंडपामध्ये हजर झालो होतो। आणि मग तुम्ही बघू शकता अतिशय देखणी अशी नवरी आणि रुबाबदार असा नवरदेव यांचे देखील लग्न मंडपामध्ये एंट्री झाली। त्याबरोबरच नवरीचा मामा, नवरदेवाचा मामा, गावकरी, आप्तेष्ट आणि पाहुणे मंडळी या सर्वांनी देखील नवरा नवरीला आशीर्वाद देण्यासाठी लग्न मंडपामध्ये हजेरी लावली। आता बघा ना, लग्नाच्या दिवशी म्हणजे खास करून जेव्हा लग्न गावी असतं तेव्हा लग्न मंडपामध्ये आपल्याला नवरीचा मामा आणि नवरदेवाचा मामा यांनी लवकरात लवकर नवरा नवरीला घेऊन लग्न मंडपामध्ये हजर राहावे ही गुंज आपल्या सर्वांच्या कानी सतत ऐकायला येत असते। म्हणजे मी तरी जेव्हा गावचं एखादं लग्न अटेंड केलंय तेव्हा एक गोष्ट मी प्रामुख्याने नोटीस केली आहे, ती म्हणजे बरे काहीही झालं म्हणजे लग्नाच्या दिवशी नवरा नवरीच्या डोक्यावर अक्षता टाकायला आपल्याला तिकडे एनी हाऊ हजर राहायचंच आहे। हा तिकडच्या गावकऱ्यांचा म्हणजे लोकांचा अट्टाहासच असतो। आणि मग त्या उलट जर शहरातलं लग्न बघायला गेलो म्हणजे स्पेशली मुंबईमध्ये, तर मग आपण असं म्हणणार की अरे लग्नाला कोण जाणार आहे, रिसेप्शन आहे ना, तर आपण सर्वजण रिसेप्शनला जाऊया, रिसेप्शन पार्टी अटेंड करूया। आणि मग काय नवरा नवरीचं लग्न लागायच्या वेळेस हातावर मोजण्या इतकीच त्या नवरा नवरीच्या घरातलीच मंडळी फक्त तिथे उभी असो। चला तर मग आता थोड्याच वेळात लग्न सोहळ्याला सुरुवात होईल, तर आपण सर्व देखील या लग्न सोहळ्याला उपस्थित राहूया आणि आपल्या सर्वांकडून नववधूवरांना नवीन वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया। ग्रामपंचायत सदस्य यांना मानाचा फेटा बांधून या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। या विवाह सोहळ्यासाठी आपण सर्वजण सहर्ष स्वागत आहे। विवाहाची वेळ झाली की लगेच हा विवाह सोहळा या ठिकाणी सुरू होतो। सर्वांना अक्षरांना देवानं कवया पार्थिवासं इदं मे सुमनशमानो दिवि देवानं वधवर्यो दीर्घ
शुभलग्न सावधान राजा वर सावधान सबरो साधा समेत से भगवान करो पराग घटिका संपूर्ण हो शांती सर्व पाहुण्यांना विनंती कृपया जेवण केशवा तुम्ही जाऊ नये आपल्या सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे उपस्थित सर्व पाहुणे मंडळींना नातेवाईकांना मित्रपरिवारांना आम्ही मनपूर्वक विनंती करतो की आपल्या सर्वांची जेवणाची व्यवस्था या हॉलच्या शेजारी उजव्या हॉलमध्ये आपल्या करण्यात आलेली आहे तरी उपस्थित सर्व पाहुण्यांना विनंती कृपया आपण त्या ठिकाणी जाऊन जेवण करायचं सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी आपण कृपया जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये अगं ते पंडित ओरडेल हा ना सर्व पाहुण्यांना विनंती जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी खिचडीची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे तर ज्यांचा उपवास आहे त्यांनी कृपया त्या ठिकाणी जाऊन जेवण करायचं आहे ज्यांना कोणाला उपवास आहे त्यांच्या जेवणासाठी खिचडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण सर्वांनी मालकाची आग्रहाची विनंती आहे की त्या ठिकाणी जाऊन जेवण करायचं आहे उपस्थित पाहुण्यांना विनंती आहे कृपया जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये आपल्या सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली हॅलो नवरीमध्ये जे मामा मामी आणि आई वडील कन्यादान करण्यासाठी येत आहे लवकर आपल्या घराच्या मुला मुलींच्या लग्न समारंभामध्ये फेटा बांधण्यासाठी प्रोप्रायटर विनायक भारत उघडे यांच्याशी संपर्क साधायचा आहे पांगरे गावचे पेटा स्पेशलिस्ट विनायक उघडे यांच्याशी संपर्क साधायचा हॅलो आणि मग अशा प्रकारे सर्वांच्या शुभाशीर्वादाने भक्ती आणि कृष्ण यांचा विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. आता विदाई वगैरे अजून काही लग्न सोहळ्याचे काही असे सुंदर क्षण कॅप्चर करायचे होते, परंतु घाई गडबड गोंधळ याच्यामध्ये ते जमलं नाही. आता मग लग्नही खूप छान प्रकारे पार पडलं आणि मग सर्वांनी भरभरून अशा शुभेच्छा नवरा नवरीला दिल्या. आणि मग त्यानंतर काय सर्वांच्या पोटामध्ये अशी खडबडून भूक लागली होती आणि मग आम्ही सर्व आवरल्यानंतर जेवण्यासाठी. आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना हा व्लॉग नक्की आवडला असेल. तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. घेतला घेतला खावा 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 ना खाऊन टाका. फोन आला